बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्र आणि केंद्रातल्या संभाव्य फेरबदलाची। येत्या 1.5 महिन्यामध्ये मोठे बदल होतील अशी माहिती TV9च्या हाती लागली आहे। नेमकं काय काय घडण्याची शक्यता आहे बघूया TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट। 1.5 महिन्यात महाराष्ट्रात आणि केंद्रात सर्वात मोठे फेरबदल। राज्य आणि केंद्र दोन्ही मंत्रिमंडळ विस्ताराची एक्सक्लुझिव्ह माहिती TV9 वर। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या। महाराष्ट्रात फेरबदलाच्या चर्चांवरून राजकीय उधाण आलंय। पण TV9ला मिळालेल्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार 1.5 महिन्यातच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। सध्या एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात त्या याच घडामोडीचा एक भाग आहे। एकाच आठवड्यात एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत। गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत जाऊन आलेत। म्हणजेच मोठ्या घडामोडी घडणार असं या भेटीगाठींमधून दिसतंय। महाराष्ट्रात फेरबदलाच्या जशा चर्चा आहेत त्याच पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सुद्धा खलबतं सुरू आहे। मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची शिंदेंनी भेट घेतली होती। ठाकरेंची साथ सोडून सोबत आलेले 6 खासदार शिंदेंसोबत होते। खासदारांसोबत 45 मिनिटांच्या बैठकीनंतर 15 मिनिटं शिंदे आणि शहांची स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर सुद्धा शिंदेंची प्रतिक्रिया फार बोलकी होती, ज्यात आपण अमित शहांचा आशीर्वाद घेतल्याचं शिंदे म्हणाले। आणि मुख्यमंत्री पदावरून पत्रकारांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची वॅकन्सी कुठे आहे असं मिश्किल उत्तरही शिंदेंनी दिलं। आता पुन्हा 2 दिवसातच शिंदे दिल्ली दौऱ्यावर आल्यानं भुवया उंचावल्यात। मुख्यमंत्री व्हावं अशी त्या सगळ्यांची इच्छा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं। आता वॅकन्सी आहे का? वॅकन्सी आहे का आता? अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे। हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात। पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे। आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे। आणि आमची युती जी झालेली आहे, विचारधारांची युती झालेली आहे, ही वैचारिक युती आहे। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन विचार पुढे नेतोय। त्यामुळे आम्ही कधीही महायुतीमध्ये कधी असं मला काय मिळेल तुला काय मिळेल अशा प्रकारची वृत्ती आमची नाही। आम्ही काम करणारे लोक आहोत। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, यात काही गैर नाही असंही शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले। भाजपसोबत आल्यापासून शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध प्रस्थापित केले। त्यामुळे ते अधूनमधून दिल्लीमध्ये कधी पंतप्रधान मोदींना भेटतात तर कधी अमित शहांना भेटतात। 2022ला एकनाथ शिंदेंच्या बंडामुळेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं। शिंदेंनी उद्धव ठाकरेंनाच आव्हान देऊन महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणलं। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल असताना सुद्धा शिंदेंच्या सेनेचे 7 खासदार निवडून आले। भाजपनं 28 पैकी 9 जागा जिंकल्या तर शिंदेंच्या शिवसेनेनं 12 जागा लढवून 7 खासदार जिंकून आणले। त्यातच ऑपरेशन टायगर करत नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंनी फोडले। त्यामुळे शिंदेंच्या सेनेचे आता 13 खासदार झालेत। संसदेत इंडिया आघाडीचा आव्हानात्मक आकडा असताना NDAला आणखी मजबूत करण्याचं काम शिंदेंनी केलंय। त्यामुळे शिंदेंचं दिल्लीत वजन वाढलंय। महाराष्ट्रात मोठ्या पातळीवर बदल होणार असल्याचे दावे विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा होत आहेत। केंद्रात फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे 2 ते 3 वेळा बोलले। तर आदित्य ठाकरेंनी त्याही पुढे जाऊन पावसाळी अधिवेशनावेळीच हे फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून शेवटचं अधिवेशन असल्याचा दावा केला। परवाची बॉडी लँग्वेज मुख्यमंत्री महोदयांची आणि आजची बॉडी लँग्वेज टोन सोशल मीडियानंतर जोडल्यानंतर आणि ते जे काही महाराष्ट्रात प्रश्न विचारतात त्यांच्याबद्दल बोलल्यानंतर आपण पाहिलं असेल थोडंसं अंतर झालेलं, पण बॉडी लँग्वेज तेवढीच डाऊन होती। पहिलं मी थोडा विचार केला की आपण खरोखर ह्या सगळ्या थापा ऐकायला बसायचं का, पण नंतर मी हा पण विचार केला की मुख्यमंत्री महोदयांचं कदाचित शेवटचं अधिवेशन असेल, त्यानंतर ते केंद्रात जातील, तर थोडं बसूया, ऐकूया। त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा तुटलेला आहे हे क्लिअरली कळतं। जसं ठाकरे सांगतायत तशाच पद्धतीची वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीतून सुद्धा होत आहेत।
एका दिवसाआधीच दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा फडणवीसांसमोरच आपण केंद्रात नेतृत्व करावं असं साकडं विठ्ठलाला घातलं. खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे. कुठे साहेब आपण घरचं म्हणून घरीच नका. कुठे साहेब योग्य वेळी म्हटलं मी, योग्य वेळी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपण सगळेजण आज आपल्याला माहिती आहे की आपली आषाढी 25 तारखेला आषाढी आहे. आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. असं जर विठ्ठलाला साकडं घालून गोष्टी होत असत्या तर ह्या आधी पण खूप झाल्या असत्या. आणि त्यामुळे विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका. विठ्ठलाला पाऊस चांगला पडू देत, पिकं चांगली येऊ देत, रोगराई कमी होऊ देत, असंच साकडं घालायचं असतं. तर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याच्या शक्यतेच्या चर्चा आणि भेटीगाठींवरून 8 दिवसांआधीच फडणवीसांनी टोलेबाजी केली. परवाच दिल्लीमध्ये जाऊन आलो असा टोला फडणवीसांनीही लगावलाय. परवाच गेलो होतो दिल्लीला. महाराष्ट्रात फेरबदलाच्या चर्चांसह केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा फेरबदलाची दाट शक्यता आहे, ज्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल हे निश्चित मानलं जात आहे. पण दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेषतः गडकरींमुळे इथेनॉलवरून केंद्र सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. त्यातच पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात लाट निर्माण होण्याच्या आधी गडकरींच्या खात्याबद्दल निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता वर्तवली जाते. अद्याप 2024 नंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटचा एकदाही विस्तार झालेला नाही. पण केंद्रासोबतच महाराष्ट्रात सुद्धा मोठे फेरबदल होण्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र आता शिंदे आणि फडणवीसांच्या वारंवार दिल्ली दौऱ्याचा अर्थ नेमका काय आहे, येत्या 1.5 महिन्यात नेमकं चित्र स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.